नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आणि किसान सन्मान निधीच्या हप्त्याबद्दल प्रतीक्षा लागलेली आहे। या दोनही हप्त्याचा कालावधी या जून महिन्यात होत असल्याने शेतकऱ्याला खरीप हंगामासाठी या हप्त्याची नक्कीच मदत होणार आहे। किसान सन्मान निधी योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्रामध्ये 93,66,000 पात्र लाभार्थी आहेत। यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचे हप्ते सुद्धा दिले जातात। तर किसान सन्मान योजनेमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक अंतर्गत आपले शेतकरी नोंदणी केलेली आहे, ज्यांचं ई-KYC झालेलं आहे, बँक खाता आधार कार्डशी संलग्नित आहे, अशांनाच याचा आता हप्ता वितरित केला जाणार आहे। तर यासाठी शेतकऱ्यांनी आपला किसान स्टेटस चेक करून घ्यावा। यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ जोडलेला आहे। यामध्ये आपला किसान स्टेटस कसं चेक करायचा या संदर्भाची सविस्तर माहिती दिलेली आहे। शेतकरी ID, ई-KYC आणि या योजनेबद्दलचे आपला जो काही डाटा आहे तो सविस्तर आहे किंवा नाही याबद्दलची माहिती आणि आपल्याला या योजनेचा कोणता हप्ता मिळालेला आहे, कोणता पेंडिंग आहे या संदर्भाची सविस्तर माहिती दिलेली असते। तर सदरचा स्टेटस हे हप्ते येण्यापूर्वी आपण तपासून घ्यावे। तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा मागील हप्ता बिहारमधील भागलपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2025ला वितरित केलेला होता। आता मात्र 20व्या हप्त्याचे निधी वितरित केला जाणार आहे। येत्या 20 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारमधील सिवान या ठिकाणी जनसभा आयोजित आहे आणि यामध्ये विविध योजना जनतेसाठी समर्पित केल्या जाणार आहेत। तर या सभेमध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता डिजिटल प्लॅटफॉर्मवरती रिमोट बटनच्या सहाय्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी वितरित करतील अशी शासन दरबारी चर्चा चाललेली आहे। तर येत्या 20 तारखेपर्यंत PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरींचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।